अमेरिकेतील वादग्रस्त एप्स्टीनच्या मेलमध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख. मोदी आणि एप्स्टीनच्या संबंधांचा खुलासा सरकारनं करावा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी. तर हरदीप सिंग पुरी, अनिल अंबानींचा उल्लेख असल्याचा गंभीर आरोप. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये फूट. शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्रित निवडणूक लढवणार. तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र निवडणूक लढवणार. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा. रमेश चेन्नीथला यांची घोषणा. धर्म, जात, भाषा, प्रांत याला विरोध करत काँग्रेस प्रचारात उतरणार. मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी राज आणि उद्धव ठाकरेंची रणनीती. जागा वाटपाचं सूत्र ठरवत असताना M2 फॅक्टरला सर्वाधिक प्राधान्य देत असल्याची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुती एकत्र लढणार. आशिष शेलारांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मीरा भाईंदरमध्येही एकत्र लढण्याबाबत शेलार शिंदेंमध्ये 1 तास चर्चा. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची स्ट्रॅटेजी. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी भागामध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार. दुसऱ्यांना केलेल्या कामांची नावं बदलून भाजपवाले फीत कापतात. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. तर विधानसभा निवडणुकीमध्ये 31% बोगस मतदार. निवडणूक आयोग आहे की नाही, आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल. घाटकोपरमध्ये भाजप आमदार पराग शहांनी रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल. शहांचं आंदोलन सुरू असतानाच रिक्षाचालक विरुद्ध दिशेने गाडी चालवत आल्यामुळे आमदार पराग शहा आक्रमक. देशामध्ये मानवी अवयव तस्करीचं मोठं रॅकेट सक्रिय. रोशन कुडे याच्यासह अन्य तिघांनी कंबोडियामध्ये जाऊन किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर. आमदार संजय खोडके यांना 4 चाकी वाहनाची धडक. खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला मार. अमरावतीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीला जात असताना धडक. खोडके अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार. आसाममध्ये राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक. 5 डबे रुळावरनं घसरले तर 8 हत्तींचा मृत्यू. सुदैवानं कोणत्याही प्रवाशाला दुखापत नाही. अमेरिकेचा सिरियामध्ये हवाई हल्ला. सिरियातील इसिसच्या तळांवरती मारा. सिरियामध्ये तैनात 2 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा अमेरिकेकडनं बदला. दहशतवाद्यांचे अड्डे, शस्त्रास्त्रांचे डेपो उद्ध्वस्त. T20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघ उतरणार मैदानात. संजू सॅमसन आणि ईशान किशनची भारतीय संघात वर्णी. तर दुखापतीमुळे शुभमन गिलला संघातनं वगळलं. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन. मुंबईतल्या माहीम इथल्या निवासस्थानी घेतला अखेरचा श्वास.